बार्शी महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर सोमवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ऑटो आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला। यात ऑटोतील 3 प्रवासी जागीच ठार झाले तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। प्रतीक्षा संतोष पस्तापुरे वय वर्ष 10, सुमन सुरेश धोत्रे वय वर्ष 58 आणि शिवाजी ज्ञानोबा कतलाकुटे वय वर्ष 52 अशी मयतांची नावे आहेत। पोलिसांनी सांगितलं की लातूर बार्शी महामार्गावरून 12 नंबर पाटीकडे प्रवासी ऑटो निघाली होती। दरम्यान 12 नंबर पाटीकडून ट्रॅक्टर लातूर शहरात येत होता। रेल्वे उड्डाणपुलावर या 2 वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला। यामध्ये प्रतीक्षा पस्तापुरे, सुमन धोत्रे आणि शिवाजी कतलाकुटे हे 3 जण जागीच ठार झाले। ऑटोतील इतर 2 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। या जखमी प्रवाशांची नावे रात्री उशिरापर्यंत कळू शकलेली नाहीत। अपघाताची माहिती मिळाल्यानंतर MIDC पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश देडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव जगताप यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन पाहणी केली। घटनास्थळावरून ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे। अपघातानंतर पळून गेलेल्या ट्रॅक्टर चालकाला काही वेळात पकडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। याबाबत MIDC पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती।